वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी पाहायला मिळते। उद्या पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी होणार आहे। तर नसरापूरचं प्रकरण गांभीर्याने घ्या, कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली असती तर नराधमांचं धाडस वाढलं नसतं असं वक्तव्य आमदार सतेज पाटलांनी केलं। पूर्वी देखील या नराधमानं काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। आज हे धाडस वाढतंय का तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भीती राहिलेली नाही। मी काही केलं तर चालतंय, जर खरात सुटू शकतो तर मी सुटू शकतो, ही भावना या नराधमाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे। गृह खात्यानं सजगपणे किंवा लक्ष देऊन यामध्ये त्यांना योग्य ती शिक्षा होणं गरजेचं आणि असं करण्याचं धाडस होता कामा नये, अशा पद्धतीची शिक्षा या नराधमांना झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा। पुण्यात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। अलका टॉकीज चौकात महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकारे अंबादास दानवेंची नसरापूर प्रकरणावर प्रतिक्रिया आहे। कायद्याचा धाकच राहिलेला नाही, आरोपीला रस्त्यावर आणून तोडलं पाहिजे अशा शब्दात दानवेंनी संताप व्यक्त केला। माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार अतिशय शब्द असा मला मी तो करता आपण सगळ्यांनी व्यथित झालं पाहिजे की समाज कोणत्या दिशेने जातो। 65 वर्षाचा एक गृहस्थ छोट्याशा चिमुरडीला म्हणजे खरं तर मुलगीने नात असू शकते त्यांच्या वयाची, अशा पद्धतीने एका मुलीवर असा अत्याचार होतो हा कुठेच राहिलेला नाही। नसरापूर येथे घडलेल्या घृणास्पद घटनेमुळे मन खिन्न झाले। घटनेमुळे तळपायाची आग मस्तकात गेली अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी संताप व्यक्त केला। आता सर्व स्तरातून नसरापूर घटनेचा निषेध व्यक्त होत असताना मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।